2 आणि 3ने भाग जाणार आहे, म्हणजे 2ने पण गेला पाहिजे भाग आणि 3ने पण गेला पाहिजे भाग. अगोदरच्या केसमध्ये 2ने पण चालतो किंवा 3ने पण चालतो किंवा दोघांनी पण चालतो. अरे 6 असा नंबर आहे ना, 2ने पण भाग जाईल, 3ने पण भाग जाईल. 2 असा आहे की इथे फक्त 2ने जातो, 3ला फक्त 3ने, 4ला 2ने. परंतु ही केस अशी आहे, याच्यामध्ये 2 and 3 म्हटलं नाही, अँड म्हटलंय 3. अँड म्हणजे 2ने भाग जाणारा आणि 3ने, 2 and 3 वाला. सो 2 and 3 वाला मला असं वाटतं एकच नंबर आहे आपल्याकडे 6. हा मेन फरक इथं ऑर आणि ॲडमध्ये. ऑर म्हणजे काय, हा पण चालतो आणि तो पण चालतो, परंतु ॲडमध्ये दोघांनीही भाग जाणारा मेंबर असला पाहिजे. नमस्कार, मी मयूर दुवाज स्वागत करतो. तुम्ही आणि आम्ही इथं परत परत का बरं येतो? कारण तुम्हाला माहिती आहे, इथं मॅथ्स सोपं केलं जातं आणि आपल्याकडचं टॅगलाईन असते की आपण मॅथ्स सोपं करून देतो. आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करतोय. बाय द वे, एक चॅप्टर सक्सेसफुली पूर्ण कव्हर केलाय आपण, पूर्ण छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून. छोटे म्हणजे 15-20 मिनिटाचे व्हिडिओ झालेले आहेत ऑलमोस्ट ॲव्हरेज. दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपण पाऊल ठेवतोय आता. चॅप्टरचं नाव आहे प्रोबॅबिलिटी. सो बेसिकली प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, मराठीमध्ये त्याला म्हणतो आपण संभाव्यता, किंवा एखादी गोष्ट व्हायचे चान्सेस किती आहे, एखाद्या गोष्ट व्हायची शक्यता किती आहे, दॅट इज कॉल्ड एज प्रोबॅबिलिटी. आता या चॅप्टरबद्दल आहे ना, मला असं वाटतं क्वेश्चन करत करत आपण जास्त चर्चा करावी, कन्सेप्ट त्याच्यातल्या किंवा त्याच्यातले सब टॉपिक बघत बघत आपण चर्चा करावी. परंतु काही टर्मिनॉलॉजीज आहेत, त्या टर्मिनॉलॉजी समजून सांगणं मला जास्त गरजेचं वाटतं अगोदर. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रँडम एक्सपेरिमेंट आहे. तर खरं तर हे काय तुम्हाला विचारत नाही का व्हॉट इज मीन बाय रँडम एक्सपेरिमेंट, मग तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री सारखे त्याचे डेफिनेशन लिहायचे असं काही नसतं. परंतु समजून घ्या काय इथे रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे काय असतो माहिती का. एखादा एक्सपेरिमेंट असतो की ज्या एक्सपेरिमेंटचे किती आउटपुट येऊ शकतं किंवा ती गोष्ट झाल्यावरती, तो एक्सपेरिमेंट झाल्यावरती काय काय होऊ शकतं हे माहीत असतं आपल्याला. परंतु आत्ता तो एक्सपेरिमेंट जेव्हा होईल तेव्हा काय होईल हे अजिबात माहीत नसतं. फॉर एक्झाम्पल, सपोज मी एखादा कॉईन जर समजा असा टॉस केला, तर तो कॉईन टॉस केल्यावरती एकदम छोट्याशा पोराला पण माहीत असतं की एकदा हेड येईल किंवा टेल येईल, छापा येईल किंवा काटा येईल. परंतु आत्ता कॉईन टॉस केल्यावरती काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. तसंच एक डाय असतो ना, लुडोचा डाय असतो ना, तो डाय आपण फिरवतो लुडो खेळताना. लुडो म्हणजे तुमचा प्रॉब्लेम काय, तुम्ही तो लुडो याच्यावरचा खेळता फोनवरचा, तो लुडो नाही. जेव्हा ऍक्च्युअल लुडो खेळतो ना, तो वाला डाय. तर तो डाय असतो चौकोनी असा एकदम घन असतो ना, करतो असा. तर त्याला 6 फेस असतात, बरोबर. त्याच्यावरती 1 2 3 4 5 6 असे मार्किंग केलेलं असतं. तर तो डाय थ्रो केल्यावरती काय होणार हे मला माहिती आहे. एकतर 1 पडल किंवा 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6. परंतु आत्ता काय होईल ना हे मी सांगू शकत नाही. अशा टाईपच्या एक्सपेरिमेंटला म्हणतात रँडम एक्सपेरिमेंट. सपोज एखादा पत्त्याचा कॅट आहे, पत्त्याच्या कॅटमध्ये 52 पत्ते असतात, 52 पैकी 26 पत्ते रेड असतात, 26 पत्ते ब्लॅक असतात, वगैरे वगैरे. सॉरी. त्या पत्त्यांमध्ये किंग किती असतात, क्वीन किती असतात, जॅक म्हणजे ज्याला आपण गुलाम म्हणतो, राणी म्हणतो, राजा म्हणतो, किंवा एक्का किती असतो माहिती असतं. सपोज मी जर तुम्हाला म्हटलं की मुलांना एक पत्ता ड्रॉ करा, पत्त्याच्या कॅटमधनं एक पत्ता ड्रॉ करा, तर एक पत्ता ड्रॉ केल्यावरती 52 पैकी कुठलाही येऊ शकतो, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे एकतर समजा इस्पिकचा एक्का असेल, इस्पिकचे 2 असेल, इस्पिकचे तिर्री असेल, वगैरे वगैरे, किंवा असंच सेम बदामचा असेल, किलवरचा असेल, चौकटचा असेल. परंतु आत्ता काय येईल हे सांगता येत नाही आपल्याला. अशा एक्सपेरिमेंटला म्हणतो आपण रँडम एक्सपेरिमेंट्स. ठीक आहे, हे झालं रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे काय. थोडक्यात सांगायचं तर ज्याचं आउटपुट माहिती काय येऊ शकतं पण आता काय येईल सांगता येत नाही. ही दुसरी गोष्ट. व्हॉट इज मीन बाय सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस म्हणजे अशी गोष्ट, सपोज मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. सपोज आपण एखादा डाय जर थ्रो केला, डाय, तर तो डाय थ्रो केल्यावरती मला असं माहिती का इथे 1 येईल किंवा 2 येईल किंवा 3 येईल किंवा 4 किंवा 5 किंवा 6. हे जे पॉसिबल आउटकम्स आहेत ना, रँडम एक्सपेरिमेंटचे पॉसिबल आउटकम्स जे असतात ना, त्याच्या सेटला म्हणतात सॅम्पल स्पेस. डाय थ्रो केल्यावर हेच होणार आहे. सपोज कोणी मला म्हटलं की कॉईन टॉस केलेला आहे, तर मला माहिती आहे तर टी येईल किंवा एफ येईल, म्हणजे ट्रू येईल, हेड येईल किंवा टेल येईल, म्हणजे एच येईल किंवा टी येईल. हा झाला सॅम्पल स्पेस. कोणी जर मला म्हटलं की तुम्ही 2 कॉईन टॉस केलेले आहेत, 2 कॉईन टॉस केल्यावर काय होईल, टी टी, टी एफ, टी एच, एच टी आणि एच एच, एवढंच होऊ शकतं. याच्या पलीकडे काही पॉसिबल नाही सॅम्पल स्पेसमध्ये, एवढंच होऊ शकतं. सो याला म्हणतो आपण सॅम्पल स्पेस. त्याचे आउटपुट काय काय येऊ शकतं, या सगळ्या आउटपुटचा एक संच म्हणजे सेट, म्हणजे दॅट इज कॉल्ड एज सॅम्पल स्पेस.
आता इव्हेंट म्हणजे काय, पुढे आलं इव्हेंट म्हणजे काय, सपोज हे रॅन्डम एक्सपेरिमेंट आपण डाय थ्रो केलाय आणि मी जर पुढे म्हटलो की समजा मी असं म्हटलं मराठीत की तुम्ही एक डाय थ्रो केला, मग तुमच्या डोक्यात लाईट पेटली पाहिजे का डाय थ्रो केला म्हणजे सॅम्पल स्पेस असा काहीतरी येणारच आहे. दुसरी गोष्ट मी म्हटलं की त्याच्यापैकी इव्हन नंबर कोणते, इव्हन नंबरचा सेट, मग तुमची इव्हेंट झाली का यार त्याच्यापैकी इव्हेंट नंबर शोधा, इव्हन नंबर शोधा. याच्यातले इव्हेंट नंबर कोणते, 2, 4 आणि 6. म्हणजे सॅम्पल स्पेसमधून आपण त्यांनी काहीतरी आपल्याला लॉजिक दिलेलं असतं की इव्हन नंबर शोधा, ऑड नंबर शोधा, प्राईम नंबर शोधा, किंवा जे काही क्वेश्चनच्या अकॉर्डिंग जसं बदललं जाईल तसं. तर ते त्या सॅम्पल स्पेसमधनं खाली उतरवणे. सपोज एखादी इव्हेंटला मी असं म्हटलं, त्यांनी आपल्याला म्हटलं होतं की तुम्हाला इव्हन नंबर लिहायचे, याच्यापैकी तो होता 2 होता, 4 होता, 6 होता, त्याला म्हणतो आपण इव्हेंट. सॅम्पल स्पेसमधून काहीतरी आपल्याला उचलता आले पाहिजे मेंबर, त्याला म्हणतो आपण इव्हेंट. आता इव्हेंटमध्ये 2-3 प्रकार आहेत. सर्टन इव्हेंट म्हणजे काय, तर अशी सर्टन इव्हेंट. एलिमेंटरी इव्हेंट म्हणजे काय, ज्याच्यामध्ये फक्त एकच नंबर असतो, ज्याच्यामध्ये फक्त एकच इलिमेंट असतो. सपोज डाय जर थ्रो केलाय आपण, हा ना, जर समजा डाय थ्रो केला असेल तर मी जर म्हटलं की डाय थ्रो केलाय आणि नंबर इव्हेंट जर अशी म्हटली मी, नंबर डिव्हिजिबल बाय 6, 6ने भागणारा नंबर, एकच नंबर आहे 6ने भागणारा, फक्त 6ला भागणारा एकच नंबर आहे, मग त्याला मी असं लिहिलं ना याच्या ब्रॅकेटमध्ये 6, याला म्हणतो आपण इलेमेंटरी इव्हेंट. इलेमेंटरी म्हणजे काय, एकच इलिमेंट असलेला, एकच त्याच्यामध्ये इलिमेंट आहे. आणि इम्पॉसिबल इव्हेंट म्हणजे काय, जे पॉसिबलच नाहीये. ह्या क्वेश्चनच्या भाषेमध्ये जर मी असं म्हटलो की सपोज नंबर डिव्हिजिबल बाय 7, 7ने भागणारा नंबर याच्यात नाहीच आहे, मग तो येईल कसा, जे पॉसिबलच नाही तो त्याला दॅट इज कॉल्ड एज इम्पॉसिबल इव्हेंट. ह्या बेसिक टर्मिनॉलॉजीज याच्यामधल्या. बाकी हे सांगण्यापूर्वी ना मला असं वाटतं की तुम्हाला 2 इव्हेंटचं युनियन म्हणजे काय हे सगळं सांगावं. त्याच्या आधी ना आपण एक सॅम्पल स्पेसचं छोटंसं एक्झाम्पल घेऊ म्हणजे ह्या कन्सेप्टकडे आपल्याला जाता येईल. हा, तर क्वेश्चन समोर आलेला आहे. त्यांनी असं म्हटलं क्वेश्चनमध्ये की डाय इज अ थ्रोन, राईट द सॅम्पल स्पेस. इव्हेंट ए दिली, नंबर डिव्हिजिबल बाय 2. इव्हेंट बी दिलेली, नंबर डिव्हिजिबल बाय 3. इव्हेंट सी दिली, नंबर डिव्हिजिबल बाय 2 और 3. आणि 4 नंबरची डी दिलेली 2 and 3. सगळ्यात पहिल्यांदा जर डाय थ्रो केला असेल तर सॅम्पल स्पेस, डाय थ्रो केल्यावरती काय काय येऊ शकतं, एक येऊ शकतो किंवा 2. त्याला सॅम्पल स्पेसला आपण येस असं म्हणतो. 1 येईल, 2 येईल, 3, 4, 5 किंवा 6 याच्यापैकीच एक येऊ शकतो. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर झाला, ठीक आहे. सॅम्पल स्पेस एवढाच येऊ शकतो, याच्या पलीकडे काही नाही. दुसरं त्यांनी म्हटलंय का नंबर डिव्हिजिबल बाय 2. इव्हेंट त्याला काही नाव दिलंय ना दुसरं, ए इव्हेंटचा सेट काय येऊ शकतो, डिव्हिजिबल बाय 2. डिव्हिजिबल बाय 2 ने भागणार आहे कोणते, हा 2, मग 4, मग 6. इव्हेंट बी, त्याला 3 नंबर्स आहे ना, इव्हेंट बी त्यांनी असं म्हटलंय नंबर डिव्हिजिबल बाय 3 असं म्हटलंय. 3 ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या कोणत्या त्या, पहिल्यांदा 3 येतो, मग येतो 6. आता पूर्णपणे लक्ष द्या इकडे, जर व्हिडिओमध्ये टंगळमंगळ झाली असेल तर काही प्रॉब्लेम नाही, लक्ष द्या. इथं खरा गेम फिरणार आहे, गेम चेंजर विषय दोघं ते पुढचे, ठीक आहे. 4 नंबरचा त्यांनी म्हटलं इव्हेंट सी असं म्हटलंय की 2 or 3 डिव्हिजिबल बाय 2 or 3 असं म्हटलंय. 2 ने किंवा 3 ने भाग जाणारा, 2 ने किंवा 3 ने, ठीक आहे ना. सी 2 ने किंवा 3 ने म्हणजे काय, हे बघा हा नंबर आहे, इथं बघितलं आपण सॅम्पल स्पेस 2 ने भाग जातो, या नंबरला 3 ने भाग जातो, बघा पुढचा 3 ने जातो, परत 4ला परत 2 ने जातो, अरे सॉरी 4 ना, इथे लिहिलं आपण 4. पुढे आला 6, 6ला 3 ने भाग जातो, सॉरी जरा हे वातावरण भयानक थंड झालेलं आहे, त्यामुळे ना सर्दी बेकार लेवलला झालेली, थोडी थोडी कमी आहे पण थंडी वाढत चालली आहे खूप. आय एम सो सॉरी. हे बघा विषय असा आहे की डिव्हिजिबल बाय 2 or 3 म्हटलं 2 ने किंवा 3 ने भाग जाणारा, याला 2 ने जातो, 3 ने जातो, याला परत 2 ने आणि याला परत 3 ने. पुढची केस नीट आहे का आता, 5 नंबर त्यांनी डी असं म्हटलंय, डी मध्ये त्यांनी असं म्हटलंय का डिव्हिजिबल बाय 2 and 3. 2 आणि 3 ने भाग जाणार आहे, म्हणजे 2 ने पण गेला पाहिजे भाग आणि 3 ने पण गेला पाहिजे भाग.
अगोदरच्या केसमध्ये 2ने पण चालतो किंवा 3ने पण चालतो किंवा दोघांनी पण चालतो. अरे 6 असा नंबर आहे ना, 2ने पण भाग जाईल 3ने पण भाग जाईल. 2 असा आहे की इथे फक्त 2ने जातो, 3ला फक्त 3ने, 4ला 2ने. परंतु ही केस अशी आहे याच्यामध्ये 2 and 3 म्हटलं ना, अँड म्हटलंय 3. अँड म्हणजे 2ने भाग जाणारा आणि 3ने, 2 and 3 वाला. सो 2 and 3 वाला मला असं वाटतं फक्त एकच नंबर आहे आपल्याकडे 6. हा मेन फरक इथं ऑर आणि ऍड मध्ये. ऑर म्हणजे काय, हा पण चालतो आणि तो पण चालतो, परंतु ऍड मध्ये दोघांनीही भाग जाणारा मेंबर असला पाहिजे. हा होता आपला आजचा क्वेश्चन क्रमांक पहिला. प्रॉबिलिटीच्या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बघितलं की नेमकं हा सीन काय, प्रॉबिलिटी म्हणजे काय, एखादी गोष्ट व्हायचे चान्सेस किती असतात, शक्यता किती असतात, सॅम्पल स्पेस म्हणजे काय, रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे काय, हे पण आपण बघितलं होतं. आपण या व्हिडिओला आता इथे विराम देऊया. खरं तर माझं लक्ष तुम्हाला तुमचं लक्ष मला इथंच फोकस करून घ्यायचं होतं की जेव्हा डिव्हिजिबल बाय 2 or 3 म्हटलं होतं तेव्हा त्याच्यामध्ये 2ने भाग जाणाऱ्या आणि 3ने, 2ने किंवा 3ने, ऑर म्हणजे किंवा ना, 2ने किंवा 3ने, कंपल्शन काहीच नव्हतं. 2ने आलं तरी चालेल, 3ने गेलं तरी चालेल, दोघांनी गेलं तरी पण चालेल, ते तिथं होतं. आणि याच्यामध्ये डिव्हिजिबल बाय 2 and 3 म्हटलं होतं. 2 and 3 म्हणजे काय, कंपल्सरी 2ने पण भाग गेला पाहिजे आणि 3ने पण भाग गेला पाहिजे, म्हणून ते एकच नंबर आला याच्यामध्ये 6. ठीक आहे, एवढं बोलतो आजचा व्हिडिओ मी थांबवतो. थँक्यू सो मच.